नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार धोतोंडे. पण 2026 सर्वात च्या येण्याचं आपण हे सर्वात आधी आपण डिक्लेअर केलं होतं आणि सौम्य ते नंतर मध्यम आणि आता मध्यम पासून तर तीव्र एल निनोकडे येणाऱ्या डेटानुसार येत असलेल्या माहितीनुसार अभ्यासानुसार आता तीव्रतेकडे वाटचाल एल निनोची चालू आहे आणि गेल्या खूप इतिहासातील एल निनोपेक्षा तीव्र एल निनो येण्याची शक्यता जवळपास. त्यामुळे आपण शेतकरी बांधवांनी व इतर व्यावसायिकांनी सुद्धा येणाऱ्या वर्षीच्या एल निनोसाठी सतर्क असलं पाहिजे, कारण याचा खूप मोठा परिणाम अर्थव्यवस्थेपासून तर शेतीच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आणि खूप साऱ्या अडचणी ह्या वर्षात दिसतात. पावसापासून तर वातावरणापासून तर तापमान, थंडी सर्व गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे सावधान, सतर्क असावे. आपण बघत असलेलं सी सरफेस टेम्परेचर पॅसिफिक महासागरातील आपण बघू शकता आणि हे तापमान पश्चिमेकडून पूर्वेकडील भागात म्हणजे 3.4 भागात हे आपणास सरकताना दिसत आहे. आणि जे आपण बघत आहे की जानेवारीपासून कशा पद्धतीने ते पाणी सरफेस लेवलला पूर्वेकडील भागात ढकलल्या जात आहे आणि त्याची तीव्रता ही लवकर एल निनोची येत असून त्यामुळं याचा प्रभाव या वर्षीच्या येणाऱ्या मान्सून लवकर होऊ शकतो. त्यामुळं जी गोष्ट घडायला नाही पाहिजे, जी गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत वाईट असू शकते, त्यामुळे खंड पडणे, खंडवृष्टी होणे, पाऊस सार्वत्रिक न पडणे, पर्जन्यछायेच्या भागात पाऊस न पडणे, राजस्थानात पाऊस न पडणे, गुजरातला पाऊस कमी पडणे, त्याच्यानंतर अचानक एकाच दिवशी खूप मोठा पाऊस पडणे, अचानक पूर परिस्थिती निर्माण होणे, एखाद्या विशिष्ट भागात एकाच दिवशी अचानक खूप मोठा पाऊस होणे आणि त्या भागात तिथली गाव म्हणा किंवा शहर म्हणा ती उद्ध्वस्त करणे, हे एल निनो मध्ये ह्या घटना घडतात. म्हणूनच हा एखाद्या राक्षसाप्रमाणे, दैत्याप्रमाणे त्याला उपमा दिलेली आहे, जो खूप मोठा वाईट इम्पॅक्ट हा संपूर्ण जगावर त्याचा असर पडतो. विशेषतः आशिया खंडावर त्याचा इम्पॅक्ट मोठ्या स्वरूपात पडतो. तर त्यामुळं येणाऱ्या मान्सूनसाठी आपण सतत सावध असलं पाहिजे. चांगला मान्सून सक्रिय झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये आणि व्यवस्थित नियोजन, कमी पावसावर येणारी पिकं, कमी दिवसात येणारी पिकं लावली पाहिजे. त्यास म्हणजे कृषी विभागाचं आपण माहिती घेऊन आपण नियोजन केलं पाहिजे. पाऊस हा खूप विचित्र लहरी मान्सून यावर्षी राहू शकतो आणि खूप कमी पावसाचं चित्र दिसत आहे. म्हणजे बिलो नॉर्मल, त्याच्यापेक्षा नॉर्मल खूप विभिन्न परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला भेटेल, भारतात पाहायला भेटेल. म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा भारतात म्हणजे राहणारच आहे. ती टक्केवारी किती निघते हे बघण्यासारखं राहील. महाराष्ट्रात राहील, गुजरातमध्ये राहील, MP मध्ये राहील, राजस्थानमध्ये राहील, कर्नाटकमध्ये राहील. त्यामुळं येणाऱ्या मान्सूनसाठी सावध, सतर्क राहूनच आपण पेरणीचं नियोजन करा, एवढं सांगू इच्छितो.